निवृत्ती दादांना जाग आली. खाटेवरून उठून बघितलं, माईबाप दिसले नाही. ज्ञानोबांना जागा केलं. सोपान काका जागे झाले. राणा मनामध्ये आई बाबा, आई बाबा, आई बाबा. कुठून तरी हाक ऐकू येईल, पण जे कायमचे सोडून गेले त्यांची हाक कशी ऐकू येणार. माय बाबा गेले दोन्ही, आता बुरले नाही कोणी, आता बुरले नाही कोणी. माय बाप गेले दोन्ही. अशी अवस्था झाली. राणा वनात शोध घेतला, हाक ऐकू आले नाही. घरी आले, कंदीलच्या जवळ जाऊन पाहतात एक कागद दिसला. हातात घेतला आणि वाचला. रे दादा, देहांत प्रायची. आई बाबा म्हणणारी निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपान काका ही सगळी मंडळी आता जमिनीवरती आपलं शरीर सोडायला लागली. आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं मुक्ताईकडे. एवढी लहान आहे, तिला काय उत्तर द्यावं. तुझी आई कुठे गेली, बाबा कुठे गेली. ऐका लक्षपूर्वक. पहाट झाली, दिवस उजाडला. मुक्ताबाई जाग्या झाल्या आणि रडणाऱ्या मुक्ताबाईने त्या ठिकाणी आपल्या भावंडाकडे बघितलं. दादा, का रडताय रे तुम्ही? हे बघा, तुमचं रडणं जर आता थांबलं नाही तर मी आई बाबांना हाक मारेन. हे ऐकलं निवृत्ती दादांनी तोंड दाबलं मुक्ताईचं. मुक्ता, आता किती जरी हाका मारलीस तर अशा ठिकाणी आपले मायबाप गेलेत ग, पुन्हा परत येऊ शकणार नाही. हंबरडा फोडला मुक्ताईनं. 3 दिवस झालं तोंडामध्ये पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही. चौथ्या दिवशी आपल्या भावाकडे बघितलं. दादा, भूक लागली रे. शेजारी जाऊन काही मागावं तर कोणी काही देत नाही. संन्याशाची मुलं म्हणून समाजाने वाढीत टाकलं. निवृत्ती दादांनी जोडी अडकवली. ज्ञानोबा बोलता, दादा मीही तुझ्या बरोबर येतो बरं. अलंकापुरीत प्रवेश केला. 8वा तो दिवस. अलंकापुरीत प्रवेश केला माझ्या ज्ञानोबरायांनी. आज ज्या अलंकापुरीमध्ये हजारोंच्या संख्येने अन्नदान होतंय मायबापानं, पण त्या कालावधीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांना झोळीत कोणी पेट वाढलं नाही रे. काय अवस्था होती. ब्राह्मण देवतेच्या घराच्या समोर जाऊन हात जोडून विनंती केली आणि जसं हाक मारली, मधुकरी. ब्राह्मण बाहेर आला. काय रे, कळत नाही? स्वतःची घर वाटवता ते वाटवता, आमच्या घराच्या समोर मधुकरी मागता. मिळणार नाही मधुकरी, चालते व्हा. तरीही ज्ञानोबाराय मान खाली घालून थांबलेले. ब्राह्मणाचा क्रोध वाढला आणि तो बाहेर आला. मिळालेलं झोळीतलं चिमूटभर पीठ त्यानं पायावरती टाकलं आणि आता ज्ञानोबाराय उचलणार. इतक्यात ते पीठ पायानं सपाट केलं. डबडबल्या डोळ्यानं अंतकरण दाटून आलं. ज्ञानोबाराय सांगता, दादा चल आता इथून परत मिळणार नाही आपल्याला मधुकरी. सिद्ध बेटा त्या झोपेपर्यंत आले. चिमुकल्या मुक्ताई जवळ आल्या. बाबा, काही मिळालं? चिंता करू नकोस मुक्ता, मी खाली वागतो, माझी पाठ तप्त करतो. स्वतःची पाठ लालबुंद करावी आणि त्याच्यावर मुक्ताईनं मांडे भाजावे. हा जगाच्या पाठीवरचा पहिला चमत्कार समजा. आता हल्ली चमत्कार वाढले. एक लक्षात ठेव, संत बनलास तुला सहन करावं, कारण मी तुझ्यापेक्षा फार लहान. तुला तरी काय सांगावं. योगी पावा नामनाचा, योगी पावा नामनाचा.
असल्यासारखं वाटतं. आता कायमचं सोडून द्यायचं. खाली पडलेला कागद उचलला, रखुमाईने वाचायला सुरुवात केली. देहांत प्रायश्चित एवढंच आहे ना, मग मीही तुमच्या बरोबर येईन देहांत प्रायश्चिताकरिता. तसं म्हणू नको रखुमाई, कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करे. मायच आपल्या जन्माला आलेल्या बाळावर त्या ठिकाणी उपकार करत असते. मायच आपल्या बाळाचं संगोपन करत असते. त्याला हे विश्व दाखवत असते. म्हणून लक्षपूर्वक ऐका. मी पुढे जातो, तू पाठीमागे थांब. रघुमाई म्हणते, मीही तुमच्या बरोबर येईन स्वामी. जिथे तुम्ही तिथे मी. जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता. निरोप कसला माझा घेता. जेथे राघव तेथे सीता. प्रभू वनवासात जात होते, पण माझी सीता मैया सांगत होती, माझं कुंकू जिथे जात आहे तिथे मी त्या बरोबर जाणार. त्या पद्धतीने प्रभू तुम्ही जिथे चाललात मी तिथे तुमच्या बरोबर येईन. मी तुमची अर्धांगिनी आहे. रखुमाई सांगते, मी तुमच्या बरोबर येईन. जायची वेळ झाली. संध्याकाळी ठरवलं पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनवायचा. सुंदर असा पुरणपोळ्यांचा सकाळी स्वयंपाक बनवला. दिवसभर या लहान लहान भावंडांना भोजन दिलं. मुक्ताईला मांडीवरती बसून एक एक घास भरवत होते विठ्ठलपंत, आणि आतमधले अश्रू बाहेर येत होते. प्रश्न करतात, बाबा हे आतमधले जे अश्रू असतात ते काहीतरी दुःखाचे असतात. तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपावून ठेवताय. विठ्ठलपंतांनी डोळे पुसण्याचं काम केलं. सगळ्या मंडळींना भोजन दिलं. ही सगळी मंडळी झोपी घातली आणि जाण्याची वेळ झाली. काय खून ठेवून जावं, तर एका हातात कागद घेतला, पेन घेतला आणि त्याच्यावर 4 वाक्य लिहिली. पारनिवृत्ती, घरामध्ये सर्वात मोठा तूच आहेस बाबा. आम्ही गेल्याच्या नंतर या सगळ्या भावंडांचा सांभाळ करणं तुझी जबाबदारी आहे. जातो आम्ही. कायमचा निरोप घेऊन निघून गेली. जंचनी पुण्य पावन प्रसन्न होई स्रोत जनतया माझे दंडवत. आता वंद्रंग भूमिका कीर्तनी होती लोका. टाळ मृदंग श्रोते दिखाते माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला. अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे मस्तक हे पाया. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी. तया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन.
खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड.